नमस्कार. आज आपण आलोय सातारमध्ये आणि या ठिकाणी आलेल्या मूर्त्या त्या नुसत्या मूर्त्या नाहीत तर ऐतिहासिक सांप्रदायिक जो वारसा आहे विठ्ठल रुक्माई किंवा आणखीन वारकरी किंवा भरपूर आहेत सांगता येणार नाही थोडक्यात अशा ह्या असंख्य मूर्त्या आहेत. त्या ठिकाणी भरपूर बॉक्स दाखवा तर या ठिकाणी आहेत या ठिकाणी आहेत त्याच्या खाली अजून भरपूर आहेत. तुम्हाला पाहिजे अशी मूर्ती आहे आणि ह्याचा सगळा व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर दाखवतो. तर हा शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ नक्कीच सांगा कसा वाटतो या. तर थोडक्यात हा दाखवण्याचा आपला उपक्रम आहे ध्यास आहे आणि हा कसा वाटतोय नक्कीच मला सांगा. आवडला तरच सबस्क्राईब करा. एक लाईक तुमच्याकडून माझ्यासाठी. धन्यवाद. कुंभार आणि गाव कुठून आलात? धाराशिव. धाराशिव. तर ह्याची तुम्हाला कल्पना केव्हा आली की ह्या सातारा नगरीमध्ये स्टॉलला उपलब्ध होणार आहेत किंवा स्टॉल लागणार आहेत? स्टॉलची आम्हाला एक 8 दिवसापूर्वी माहिती मिळते. 8 दिवसांपूर्वी. कसं वाटतं स्टॉलला? किती दिवस आहे आज? पहिलाच आहे. दिवस आहे हो. आणि साधारणतः एक 6 दिवस आहे ते प्रदर्शन. आणि काय तर तुम्ही जे आतापर्यंत हे सर्व पाहिलं किंवा दाखवलं गेलं आपल्या चॅनलवरती तर हे सर्व तुम्ही स्वतः बनवलेलं आहे? हो हो. कशापासून बनवलेले आहे? हे मातीचे प्रोडक्ट आहेत. माती. कुठली माती ह्याला वापरली जाते? आहे आतमध्ये त्याला रॉड आहेत छोटेसे आणि वरून कपडे ओरिजिनल ड्रेपरी केले आहेत त्याला. आणि आपण महाराष्ट्राची परंपरा संस्कृती आणि इतिहास मूर्त्यांच्या माध्यमातून दाखवायचा प्रयत्न केलेला आहे. सर्व ह्या ज्या मूर्ती आहेत त्या सर्व सांप्रदायिक आहेत. ऐतिहासिक पारंपरिक. कुठली माती म्हटलं ह्याला? चिकन माती असते. चिकन माती भाजलेलं असतं पूर्ण आणि ह्याच्या आतमध्ये तार आहेत आणि ह्याला ओरिजिनल कपडे ड्रेपरी केले आहे. कपडा देखील तुम्ही पाहू शकता एकदम असा खादी टाईप म्हणजे एकदम पेहराव ओके केलेला आहे. आम्हाला की आमचा घरचा आहे ना. दोनच घेतले 3 झाले टेबल. एका टेबल तुम्हाला एक्स्ट्रा पैसे द्यायला लागतात. 50 रुपये per day कार्ड आहे. सांगितलेलं बरं असतं. कसं आहे परत की आमचा घरचा आहे. ही पहिले ही लाईन करा कम्प्लीट. चला एक लाईन कम्प्लीट करतो.
तुमचं नाव सांगा की, नाव सांगा तुमचं. आता या ठिकाणी कावळ्यानं हा दगड आहे तो तोंडात घेण्यामागचा काय हेतू आहे किंवा ह्याच्या मागं काय उद्देश आहे या ठिकाणी तुम्हाला माहीतच आहे. तर तो देखील यांनी या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. अतिशय सुंदर मूर्ती आहेत आणि हा जो आपला चॅनल आहे मित्रांनो हा नवीन आहे तर याला सपोर्ट करा, सहकार्य करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलो. नक्कीच सांगा कसा वाटला आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरायचं नाही. धन्यवाद. मनापासून शेवटपर्यंत तुम्ही पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून आभार, धन्यवाद. आणि पुन्हा एकदा जाता जाता तुमचं मनापासून आभार मानतो. या ठिकाणी व्हिडिओ संपतोय.